आज आपण मस्तपैकी उडदाची आमटी बनवणार आहेत. भाजीला काही नसले म्हणजे आमटीची आठवण होते. प्रथम आपण साहित्य बघूया. 1 वाटी साल असलेली उडीद डाळ, 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे साल असलेली मूग डाळ आणि तेजपान. उडीद हे आरोग्यासाठी पौष्टिक असतात. त्या डाळीमध्ये मॅग्नेशियम, आयर्न, फायबर मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे अन्न पचनास मदत होते व हाडांसाठी सुद्धा चांगले असते. डाळी आणि शेंगदाणे मिक्स करून स्वच्छ धुवून घेणे. कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये धुतलेली डाळ, तेजपान, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, थोडा हिंग टाकणे व झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेणे. आता भाजीच्या फोडणीची तयारी करू. टोमॅटो चिरून घेणे. 2 मिरच्या, आले, लसूण एकत्रित करून बारीक करून घेणे. कुकर थंड झाल्यावर डाळ थोडी पळीने घोटून घेणे. नंतर पातेल्यात 2 ग्लास पाणी गरम करून घेणे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून मोहरी, जिरे, कढीपत्ता, कुटून घेतलेले मिश्रण टाकावे व कापून घेतलेला लसूण टाकावा. त्यानंतर हळद, टोमॅटो, मीठ व आवडीनुसार लाल मिरची मसाला टाकणे व परतून घेणे. त्यात शिजवून घेतलेली डाळ ओतून त्यात आपल्याला हवे तेवढे गरम पाणी मिक्स करणे. चांगली उकळी आली की त्यात 1 चमचा तूप, दाण्याचा कूट टाकणे, परत उकळून घेणे. अशा पद्धतीने उडदाची आमटी तयार.
गरमागरम भाकरीसोबत पापड, लोणचे, कांदा, लिंबू यासोबत आस्वाद घ्या. मस्त खा आणि स्वस्त रहा.